नमस्कार शेतकरी बांधवांनो, तूर पिकाला सध्या चांगला भाव मिळतोय, पण उशिरा येणाऱ्या वानामुळे शेतात इतर पिके घेता येत नाहीत आणि पाणी टंचाईची समस्याही जाणवते। पण चिंता नको, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुरीचे लवकर येणारे आणि भरघोस उत्पन्न देणारे टॉपचे 4 वाण। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर शेतीची अशीच नवीन माहिती पाहण्यासाठी आताच खाली दिसत असलेल्या काळ्या रंगाच्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करून आताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारील घंटीचे बटन नक्की दाबा, जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओची माहिती तुम्हाला सर्वात आधी मिळेल। चला तर मग जाणून घेऊया तुरीचे लवकर येणाऱ्या वाणांची संपूर्ण माहिती। पहिले वाण आहे BDN 711। हे वाण मराठवाड्यात विशेष लोकप्रिय आहे। हे वाण 125 ते 130 दिवसात तयार होते। पांढऱ्या रंगाचे दाणे असून हेक्टरी 15 ते 18 क्विंटल पर्यंत उत्पादन देते। दुसरे वाण आहे फुले राजेश्वरी। महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने विकसित केलेले हे वाण अवघ्या 130 ते 135 दिवसात काढणीस येते। या वाणाला मर आणि वांज रोगास प्रतिकार करण्याची चांगली क्षमता आहे। तिसरे वाण आहे ICPL 87, म्हणजेच याचे दुसरे नाव आहे प्रगती। अतिशय कमी कालावधीत म्हणजेच अवघ्या 120 ते 130 दिवसात तयार होणारे हे वाण आहे। ज्या भागात पाण्याची कमतरता असते अशा कोरडवाहू क्षेत्रासाठी हे वरदान मानले जाते। चौथे वाण आहे BDN 716। हे वाण लवकर येणाऱ्या वाणांपैकी एक आहे। 100 ते 115 दिवसात हे वाण तयार होते। दाणे टपोरे आणि आकर्षक असतात। कमी पावसाच्या प्रदेशातही याचे उत्पादन उत्तम मिळते। तर शेतकरी बांधवांनो, लवकर येणाऱ्या वाणांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुरीची काढणी लवकर झाल्यामुळे लगेचच रब्बी हंगामातील गहू किंवा हरभरा यांसारखे दुसरे पीक घेणे शक्य होते। तसेच तूर पिकात शेंगा खुडणी करणे विसरू नका, ज्यामुळे उत्पादनात भरघोस वाढ होते। तर शेतकरी बांधवांनो, यापैकी कोणते वाण तुम्ही तुमच्या शेतात लावणार आहात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेतीची अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। भेटूया पुढील अपडेटमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।